आप देख रहे हैं STS न्यूज। नमस्कार, आप सभी का स्वागत है STS न्यूज में। मैं हूं मनीषा चंद्राकर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर। महाराष्ट्रामध्ये 62 नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले। मी त्यांचं अभिनंदन काल केलेलं आहे आणि रुपेश म्हात्रे, प्रकाश पाटील सगळे कार्यकर्ते देखील विविध ठिकाणी गेले होते आणि या सगळ्यांच्या मेहनतीमुळे हा विजय मिळालाय। मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। हजारो नगरसेवक निवडून आले, त्यांचे अभिनंदन करतो आणि आज इथं रुपेश म्हात्रे यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आणि रुपेश म्हात्रे गेले अनेक वर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत। ते आमदार म्हणून त्यांनी काम केलं, शिवसेना पदाधिकारी म्हणून काम केलं। 80% समाजकारण, 20% राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेलं गुरुकिल्ली आहे। गुरुमंत्र धर्मवीर आनंदीगे साहेबांनी दिलेला गुरुमंत्र घेऊन ते पुढे जात आहेत। 2022ला आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये उठाव केला, सर्वसामान्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं। माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, या लाडक्या बहिणींचं सरकार आलं, लाडक्या भावांचं आलं आणि त्यावेळेस पासून रुपेश म्हात्रे अस्वस्थ होते, काय करायचं। पण धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता खऱ्या शिवसेनेबरोबरच येणार आणि तो खऱ्या शिवसेनेबरोबर रुपेश म्हात्रे यांनी काम केलं आणि कालच्या निवडणुकीमध्ये असली शिवसेना कोण आणि नकली कोण हे लोकांनी दाखवून दिलं आणि या महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेने शिवसेना आणि बाळासाहेबांचे, आनंदीगे साहेबांचे विचार स्वीकारले आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी रुपेश म्हात्रे यांना शुभेच्छा देतो। एक तळागाळातला कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, या भागामध्ये अनेक वर्ष काम करताना आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा कुठेही आपत्ती, संकट आलं तिथे रुपेश म्हात्रे धावून गेला। अशा प्रकारचं काम रुपेश म्हात्रे यांनी गेले अनेक वर्ष केलेलं आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। या कार्यालयातून गोरगरीब, सर्वसामान्य लोक, सर्व जाती धर्माचे, जातीपातीचे सगळे लोक या ठिकाणी येतील, आपल्या अडचणी सांगतील आणि आपल्या समस्या घेऊन येतील। त्या सोडवण्याचं काम रुपेश म्हात्रे करतील अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्यांना मी देऊ इच्छितो। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की काही लोक आपले या कुठला मेट्रोचा मार्ग आहे ना, कुठला कल्याण रोडचे लोक इकडे आलेले आहेत। कल्याण रोडच्या लोकांना मी एवढंच सांगतो कि आप किसी के ऊपर अन्याय नहीं होगा, आपके साथ न्याय होगा और जभी रोड वाइंडिंग हो गया, ठाणा में हो या कहीं पर भी हो, कुठेही जेव्हा जेव्हा प्रकल्प आपण सुरू केले त्यावेळेस जिथे लोक राहतात, जिथे त्यांचं दुकान आहे, विकास करताना कोणालाही बकास आम्ही केलं नाही, कोणावरही बुलडोजर चालवला नाही, चालवणार नाही आणि म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊन सबको सम्मति से सभी लोगों का योग्य पुनर्वसन करके ही ये सब आगे जाएगा और योग्य मुबदला हो, योग्य पुनर्वसन हो। आप चिंता मत करो, मैं आपके साथ में हूं, क्योंकि कोई भी शहर हो, कोई भी नगरी हो, उसका विकास तो होना जरूरी है। विकास होगा तो ही आपके लिए वो फायदा होगा, लेकिन विकास करते वक्त किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा, इसका ध्यान एकनाथ शिंदे जरूर रखेगा। आहे ना तो तिकडे नगरसेवक।
करतोय नेहमी हर बार वो ये लोगों का मसला लेके आता है मेरे पास। मैंने उसको कहा चिंता मत करो, तुम्हारे लोगों को अन्याय नहीं होगा। दूसरा हमारा बाळाराम चौधरी भी हमेशा आता है, कुठे गेलो तो? हा नाही तसंच नाही। आणि म्हणून आपले लोक जे आहेत ते बाळाराम आहेत, रुपेश आहे, प्रकाश आहे, बाबा सगळे लोक आपले खरे देवानंद आहे, सगळे माणसं आपले कार्यकर्ते जे आहेत। आणि बाळाराम पण आमचा त्या ठिकाणी काम करतो। रोहित आपला युवा नेता आहे ना, मनोज आहे, सगळे लोक आहेत। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, संजय आहे, सगळे लोक या सर्वांनाच आपल्यावर कुठलाही अन्याय होऊ नये याची काळजी ते लोक घेत असतात। आणि म्हणून मी आपल्या एवढंच सांगतो की विकास होत असताना कोणावर अन्याय होणार नाही। आणि म्हणून मोठे मोठे आपण विकास प्रकल्प केले ना महाराष्ट्रामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, त्यामुळे न्याय देऊन आपण पुढे जाऊ। आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं म्हणजे एकाच निवडणूक नाहीये, निवडणुकीचा प्रचार नाही, पण आता निवडणूक जाहीर झालेलीच आहे। त्यामुळे रुपेश म्हात्रे यांचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय निवडणुकीच्या दरम्यान। त्यामुळे भिवंडी महापालिकेची विजयाची अंडी महायुतीत फोडणार, हे फोडेगा ना? वो अंडी देखो ऊपर कर रहा होता। आणि म्हणून आपला रुपेश म्हात्रे हा शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज मी त्याला शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। एक सर्वसामान्य कार्यकर्ता या भागामध्ये सर्व हिंदू मुस्लिम सगळ्या या विभागामधून निवडून येतो, याचा अर्थ त्याचं काम बोलतं, काम करतो, काम करता है वही चुनकर आता है, जो घर में बैठता है उसको घर में बिठाते हैं। अभी आपको मालूम है कि अभी कल जो चुनाव के नतीजे आए हैं, महाराष्ट्र में कुछ लोग कहते थे कि शिवसेना सिर्फ ठाणे में है, अभी शिवसेना चांदा से बांदा तक है पूरे महाराष्ट्र में। पूऱ्या महाराष्ट्रात संपूर्ण शिवसेना आहे। आणि म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम एकनाथ शिंदेने तुमच्या केलं। आणि म्हणून आज लाडक्या बहिणी इकडे मोठ्या प्रमाणावर, मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, लाडक्या बहिणी या चमत्कार घडवतात आणि लाडकी बहीण योजना कधी बंद नाही होणार, बंद होणार नाही। आणि लाडक्या भावांवर पण अन्याय होणार नाही। दोनों को देखने का है ना भाई। इसलिए भिवंडी के विकास के लिए जो भी करना है हम लोग करेंगे। या विकास जरूरी है और लोगों को जीवन जो है, लोगों का जीना वहां अच्छा होना चाहिए, सभी लोगों को सुविधा मिलनी चाहिए। और जैसे और शहर जैसे है, थाने शहर है, मीरा भाईंदर है, इधर कल्याण है, डोंबिवली है, ऐसा शहर चाहते ना आप लोग, अच्छा सोई सुविधा। और ऐसे करते वक्त किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा, ये फिर एक बार मैं कहता हूं। फिर एक बार आप सभी लोगों को धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।